फिल्म सिटी हे नाव कसं काय? म्हणजे एखाद्या फिल्मचं शहर. तुम्ही योगा करत नाही किंवा तुम्ही जिमलाही जात नाही, मग हे फिटनेस कसं काय? कधीच मी सनस्क्रीन लावलेलं नाहीये. काय बोलता? मीच नाही. हत्या या सिनेमाविषयी मला तुम्हाला काही प्रश्न करायचे आहेत, कारण अरे आप तो वैसे की वैसी है. हेडलाईन्स मध्ये की वर्षास फेवरेट हिरो इज जॅकी श्रॉफ. पण विनोद खन्ना खरंच मला आवडायचं. अरे पण त्या काळात त्याचा सिक्वल आला क्या बात आहे. तर तो माझी संधी ती गेली हातात. त्यामुळे तसाच मला अशोक विचारायचा, काय आज काय खाल्लंस, आज घरी काय केले होते मासे. सचिन पिळगावकर यांच्याविषयी आपण बोललो, अशोक मामांविषयी बोललो, लक्ष्मीकांत बेर्डे. महेशचा पिक्चर असेल आणि त्यात लक्ष नसेल असं कधी झालंच नाही. आपण मुंबईत आहोत असं वाटतच नाही. कारण इतकी झाडी आणि इव्हन सिनेमातले लोक सुद्धा, म्हणजे त्यांना असं वाटायचं मी फार गर्विष्ठ आहे. कदाचित त्याचं कारण असं हॅलो, हाय, नमस्कार. मी जयंती वाघधरे. आज आपण आहोत फिल्म सिटीमध्ये, अर्थातच दादासाहेब फाळके चित्रपट नगरी, अर्थातच महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ. आजचा हा पॉडकास्ट खूपच खास आहे, कारण आपल्यासोबत एक अगदी खास गेस्ट आहेत, ज्या ओळखल्या जातात त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या सौंदर्यासाठी. त्यांनी आजवर 100हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमे केलेत. मी कोणाबद्दल बोलतेय? मी बोलतेय अभिनेत्री वर्षाताई उसगावकर यांच्याबद्दल. खूप खूप स्वागत आहे ताई. धन्यवाद. नमस्कार. वर्षाताई, मला सगळ्यात आधी तर तुम्हाला हा प्रश्न विचारायचे की आज फिल्म सिटीमध्ये आपण हा इंटरव्ह्यू करतोय आणि तुमच्या खूप आठवणी आहेत फिल्म सिटी सोबतच्या. तर अनेक सिनेमांचं शूटिंग कदाचित तुम्ही फिल्म सिटीमध्ये केलं असेल, तर मला या आठवणींना आज उजाळा द्यायचा आहे. खरंच फिल्म सिटी हे माझं घरच झालंय, खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर. म्हणजे माझ्या करिअरची सुरुवातच, म्हणजे हिंदी सिनेमाच्या करिअरची सुरुवात मी फिल्म सिटीतून केली असं म्हणायला हरकत नाही. फिल्म सिटी माझ्यासाठी खूपच लकी ठरली आहे. जेव्हा मी मराठी चित्रपटात आले तेव्हा चित्रपटांचं शूटिंग मी इथे केलं आणि फिल्म सिटी बद्दल मला एक आकर्षण होतं की फिल्म सिटी हे नाव कसं काय? म्हणजे एखाद्या फिल्मचं शहर असं मला वाटायचं. म्हणजे त्याचा जर आपण शब्दशः जर त्याचा अनुवाद केला तर फिल्म सिटी. आणि मग फिल्म सिटीमध्ये आल्यानंतर कळलं त्यावेळेला, आता कसं आहे 400 एकर जवळजवळ जमीन आहे, पण त्याच्यात जवळ मला नेमकं माहिती नाही, पण मला वाटतं 100-150 एकर मध्ये ही वसली आहे एवढ्या वर्षात. पण त्यावेळेला एवढे सेट्स नव्हते. मेन बिल्डिंग होती, म्हणजे आता आपण जिथे आहोत त्याच्या शेजारी मेन बिल्डिंग, तिथे आमचं डबिंग व्हायचं. अच्छा. आणि शूटिंग पण व्हायचं आजूबाजूला. आणि तिथे बाजूलाच अजून एक बिल्डिंग होती, त्याच्यात ग्रीन रूम्स होते, मेकअप रूम्स. तिथे आम्ही यायचो. मग गार्डन्स आहेत 2-3, तिथे आम्ही शूटिंग करायचो. मग जिथे देऊळ वगैरे आहे आणि खंडाळा घाट, नंतर तिथे एक असं सर्कल आहे, तिथून सगळे तलाव दिसतात. ती एक जागा अतिशय प्रसिद्ध. त्यामुळे प्रत्येक चित्रपटात ह्या जागा दिसायच्याच. पण त्याच्यानंतर मला जी फिल्म सिटीची प्रकर्षाने आठवण आहे ती महाभारत सिरियल. अच्छा. ते पूर्णपणे इथे शूट झालेलं आहे फिल्म सिटीमध्ये. अर्थात काही युद्धाचे जे पोर्शन आहेत ते त्यांनी जाऊन मला वाटतं आरे मिल्क कॉलनीमध्ये केले. कारण आरे मिल्क कॉलनी सुद्धा एवढी मोठी आहे की तिथे गेल्यानंतर आत गेल्यानंतर आपण मुंबईत आहोत असं वाटतच नाही. कारण इतकी झाडी आणि तिकडे आणि कुरुक्षेत्रासारखं मोकळं मैदान. तर तिथे आमचे युद्धाचे पोर्शन शूट व्हायचे. तर त्या मला आठवणी आहेत. आणि त्या काळात कसं आहे, एसी सेट ही एक मोठी काय म्हणतो आपल्यासाठी एक अप्रूप होतं, लक्झरी होती. एसी सेट असं, आता एसी म्हणजे काहीच नाही, करेक्ट, असायलाच पाहिजे, ती गरज झाली आहे फॅन सारखी. पण त्यावेळेला आम्ही एसी सेटवर शूट केलंय पूर्ण महाभारत, आणि त्याचं डबिंग पण व्हायचं. त्यामुळे आता कसं सिरियलचं डबिंग होत नाही, आपण जे बोलतो सिंक साऊंड आहे ते सगळं, पण त्यावेळेला डबिंग व्हायचं. आणि त्यामुळे क्लिअर एकदम सगळं साऊंड ट्रॅक इतका क्लिअर असायचा. पण खऱ्या अर्थाने माझं बिऱ्हाड झालं फिल्म सिटी ते 2020 ते 2024 पर्यंत. कारण सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका मी इथे केली आणि ती सुपर डुपर हिट झाली. आणि अक्षरशः मी इथे राहायलाच होते असं म्हणायला हरकत नाही. कधी कधी खूप रात्री पॅकअप झालं तरी मी इथे राहायची. म्हणजे तो रूम, महेश कोठारे त्याचे निर्माते होते, आणि तर त्यांनी जी रूम मला दिली होती
त्याच्यात मी सगळं माझं सामान ठेवलं होतं. म्हणजे जसं जसं आपण भाड्याने घेतो एखादी रूम, त्याप्रमाणे सगळं मला म्हणजे आय आय फेल्ट एट होम. हं, आणि खूप मला छान वाटलं म्हणजे फिल्म सिटीमध्ये. आणि विशेषतः पावसाळा. हं. पावसाळ्याचा जो सीझन आहे, ती घनदाट झाडी वॉव! आणि इतकं म्हणजे काय आपण त्याला क्वालिटी ऑफ लाईफ जी आपण म्हणतो. म्हणजे चांगला ऑक्सिजन, करेक्ट. प्राणवायू हो. इथे भरपूर मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. त्यामुळे असं छान असं काय म्हणतो एक कम्फर्ट लेव्हल आहे आणि त्यामुळे फिल्म सिटी मला खूप आवडते. पण ह्यालाच कुठेतरी मला एक वेगळ्या मार्गावर जाऊन तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, जो खरं तर मला सुरुवातीलाच विचारायचा होता. तो म्हणजे अ, सगळ्याच महिलांना पडलेला हा प्रश्न आहे. मग महिलांना स्पेसिफिक यासाठी, कारण तुमच्या ब्युटीचं रहस्य काय आहे? हे अनेकांना जाणून घ्यायची इच्छा आहे. म्हणजे आपण जसं बॉलिवूडमध्ये एक डायलॉग आहे, की "चक्की का आटा खाते हो." तर तुमच्या त्या ब्युटीच्या मागचं सिक्रेट काय आहे वर्षाताई? काहीच नाहीये गुपित असं मी सांगण्यासारखं खरंच काही नाहीये. कारण माझ्या काळात जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा त्याच्याबद्दल असं फार आम्हाला ग्रूमिंग किंवा असं करेक्ट, काही नव्हतं. करेक्ट. आता कसं आहे, ज्या अभिनेत्री आहेत किंवा अभिनेते आहेत, ते ह्याबद्दल खूप जागरूक आहेत. राइट. त्यांना खूप प्रकारचं असं कॉस्मेटिक्स हं. आणि सगळं उपलब्ध करून दिलं जातं किंवा तशा प्रकारचं एक ट्रीटमेंट ह्याच्याबद्दल बोटॉक्स, खूप फिलर्स आणि हो, बऱ्याच गोष्टी. म्हणजे नाही बोटॉक्स फिलर हे पुढचं झालं. पण मुळात ब्युटी सुद्धा सांभाळण्यासाठी क्रीम, नाईट क्रीम, डे हां, क्रीम रूटीन्स. किंवा हो रुटीन्स किंवा सनस्क्रीन लोशन असं वगैरे फार ह्याच्याबद्दल जागरूक आहेत आत्ताच्या मुली. तशा आम्ही नव्हतोच. मग त्या काळात कधी सनस्क्रीन आणि या गोष्टी काहीच लावल्या? नाही. कधीच मी सनस्क्रीन लावलेलं नाहीये. काय बोलता? मीच नाही. मला वाटतं आघाडीच्या ज्या सगळ्या अभिनेत्री आहेत, त्यांनी कधी लावलंच नसेल. म्हणजे अशा प्रकारचं अवेअरनेस सनस्क्रीन हे मी ऐकलंच नव्हतं त्या हो. काळात. हो. मग त्या काळात काय स्किन रूटीन फॉलो मला केलं असं जायचं? आठवतं, की जे नर्तक होते म्हणजे कोरिओग्राफर्स किंवा डान्सर्स ते काय करायचे जसे क्रिकेटर्स वगैरे काय करतात, एक क्रीम लावतात ना हां, असं हां, इथे वगैरे. ते हां. सूर्यापासून करेक्ट. वाचण्यासाठीच कदाचित हो, हो, लावत असावेत. हो. तसं ते ना मेकअप करून यायचे. म्हणजे फाउंडेशन लावून. तर मला आश्चर्य वाटायचं, इतका मेकअप करून कोरिओग्राफर का आलाय? किंवा त्याची असिस्टंट का आली आहे इतकं मेकअप करून? तर ते म्हणायचे, मी त्यांना विचारलं, म्हटलं, "तुम्ही मेकअप का केलाय? कॅमेरावर तर मी दिसणार आहे." तर करेक्ट. ते म्हणायचे, "नाही, सूर्याच्या किरणात म्हणजे ते त्यांचं सनस्क्रीन होतं." ओह! तर त्यामुळे आम्हाला असं काही नव्हतंच. म्हणजे मेकअप हाच सनस्क्रीन होता आणि त्याच्यापासून आम्ही तसे वाचायचो. पण त्वचेला काळे-काळे डाग वगैरे पडले. बऱ्यापैकी मी तसं हे झालं आणि तशी थोडीशी म्हणजे त्वचा काळवंडली माझी. हो, कारण म्हणजे हो. एसी नाही त्यावेळेला नाही. किंवा कुठल्याच प्रकारचे सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर्स किंवा काही असं नाही. काहीच काहीच अवेलेबल. नाही. म्हणजे आणि साबणाविषयी जागरूकता किंवा शॅम्पू अमुकच प्रकारचा कंडिशनर सुद्धा मला आठवतच नाही मी लावत होते सुरुवातीला. त्यामुळे इतकं त्या काळाला म्हणजे थोडंसं प्रिमिटिव्ह असं मी म्हणणार नाही, पण तशा प्रकारचं जागरूकता, तशा प्रकारची जाणीव, जागरूकता नव्हतीच. हं. पण तरी सुद्धा आम्ही चांगले राहिलो. त्यामुळे तू हे जे म्हणतेस गुपित, तर हे गुपित ते हे आहे. नॅचरल कदाचित आहे, मी गॉड गिफ्ट हो, आहे. नैसर्गिक ह्याच्या आणि काय असतं आपलं एक रूप असतं. ते मला माझ्या आईकडनं मिळालं. राइट. कारण माझी आई सुंदर आहे, त्यामुळे मला ते थोडंफार तिच्याकडने फीचर्स वगैरे जे आहेत, ते तिच्याकडनं मिळाले. माझ्या आजोबांचे घारे डोळे, अ, माझ्या आईचे वडील, त्यांचे निळे डोळे होते. तर आह! कुठेतरी मला वाटतं ते मी त्यांच्याकडनं घेतलं. त्यामुळे बरेच जण मला म्हणतात, की "तुम्ही तुमच्या डोळ्यांवरनं आम्ही तुम्हाला ओळखलं" वगैरे असे बरेच हां, फॅन्स मला करेक्ट, म्हणतात. करेक्ट, तर हे सगळं आहे. त्यामुळे असं काही मी करत नाही विशेष. पण अर्थात मी अरबट-चरबट खात नाही. करेक्ट. मला फास्ट फूड आवडत नाही आणि मी विशेष हे असली पेय घेत नाही, ज्याच्यात सोडा असतो करेक्ट. किंवा गॅस असतो. अशा प्रकारचे गॅसी मी काही पेय हं. पीत नाही. त्यामुळे मला वाटतं थोडंफार ते जुनी जी विचारसरणी आहे, तीच करेक्ट. चांगली होती. कारण तीच खरं गुपित आहे. आणि तसं सगळ्यांनी जर पाळलं, हं. ती शिस्त आहे थोडीशी. करेक्ट. आणि आजच्या काळात कशी लहान मुलं वगैरे त्यांना फास्ट फूड हवं असतं. त्यांना असे कोल्ड ड्रिंक्स हवे असतात. म्हणजे त्यांचा तो
आग्रह असतो की मला हे लाईफस्टाईल तशी झाली आणि दर एका दिवसाला पार्ट्या आणि खूप असं पार्ट्यांचं एक लाईफ झालेलं आहे. आय एम पार्टिंग टुडे किंवा मला ही पार्टी आहे, ती पार्टी आणि अर्थात खूप बदल झाला आहे त्या सगळ्यांच्या. काळात पार्टीज अशा व्हायच्या. पार्टी म्हणजे मेन फिल्म पार्टीज होत्या. म्हणजे कशा रौप्य महोत्सव, हम्म, नंतर हीरक महोत्सव हम्म, अशा पार्ट्या आणि त्या खरोखर म्हणजे त्या काळात त्याला एक फार महत्व होतं, की अमुक एक चित्रपट खूप चालला हम्म, आणि त्याच्या ट्रॉफी दिल्या जातायत आणि ती पार्टी आहे आणि ती अमुक एका हॉटेलमध्ये त्या काळात 5 स्टार हॉटेल्स म्हणजे सन एंड सेंड किंवा जुहूवरच सगळ्या व्हायच्या जास्त. करेक्ट. तर तो जो भाग होता तो पंचतारांकित होता सगळा. त्यामुळे त्याला एक विशेष ग्लॅमर होतं त्या भागाला. आणि बरेचसे जे कलाकार आहेत मोठे-मोठे, ते जुहूमध्ये वसलेले होते. त्यांचं घर सुद्धा तिकडे होतं, 10th रोडला वगैरे. अमिताभ बच्चनपासून सगळे. त्यामुळे त्याला फार विशेष महत्त्व होतं. त्यामुळे ह्या पार्ट्यांना खूप महत्त्व होतं आणि त्याला सगळे आवर्जून जायचे आणि मलाही आवडायचं, की सगळ्यांमध्ये जाऊन आपण सगळे कलाकार आपल्याला भेटतायत वगैरे. पण आता कसं पार्टीबद्दल एवढं अप्रूप नाहीये. कारण काही झालं तरी पार्टी असते हल्ली. एक्झॅक्टली. हो. त्यामुळे अशा प्रकारचं ते जीवन होतं. हम्म. पण आता विषय तुमच्या दिसण्यावरचा आहे, त्यामुळे मला एक प्रश्न तुम्हाला असा करायचा आहे, की असं कधी झालंय का, की वर्षाताई इतक्या सुंदर दिसतात, घारे डोळे, गोरा रंग, देखण्या, तर त्या काळी तुम्हाला अप्रोच करताना लोकं कधी स्पेस ठेवायची, घाबरायची का सरळ कसं बोलावं, अशा गोष्टी मला वाटतं हो. घडल्या असं आहेत. बरंच झालं. माझ्याबद्दल बराच गैरसमज होता लोकांचा. करेक्ट. म्हणजे जजमेंटल. हो, फारच होतं. म्हणजे थोडंसं पूर्वग्रह हं. म्हणजे प्रिज्युडिस्ड करेक्ट. थोडंसं माइंड होतं त्यांचं. इव्हन सिनेमातले लोक सुद्धा. म्हणजे त्यांना असं वाटायचं मी फार गर्विष्ठ आहे. हं. कदाचित त्याचं कारण असं असावं, की पहिला जो माझा चित्रपट होता गंमत-जंमत, हं. त्याच्यामध्ये मी अतिशय आगाऊ, थोडीशी आगाऊ कॅरेक्टर वाईज. हां आणि थोडीशी ओपिनियनिस्टिक आणि डॉमिनेटिंग अशा प्रकारची माझी त्याच्यात व्यक्तिरेखा. कॅरेक्टर होतं. हं. आणि ती जे पळवून आणतात तिला त्यांच्याच डोक्यावरती बसते मुलगी. त्यामुळे असं आणि पळवते त्यांना हे कर, ते कर, ते कर आणि तिचं चेहऱ्यावर सतत असं हे असतं म्हणजे असं जास्त ती हसत नाही. बोलताना मला हे चालत नाही, मी हे खात नाही. जा तिकडे जा, मला बिर्याणी आण, मला चिकन बिर्याणी आण. मी हाच साबण वापरते, हीच टूथपेस्ट वापरते, ते माझ्यासाठी घेऊन या. मी असे फडतूस हे खात नाही. त्यामुळे थोडंसं आणि त्याच्यानंतरचा जो चित्रपट आला तो खट्याळ सासू नाठाळ सून. त्याच्यात सुद्धा मी नाठाळ सुनीची भूमिका केली, जी आपल्या सासूला वरचढ असते हां. आणि ती सासू म्हणते की "काय तुझं तोंड आहे?" तर ती सासूला म्हणते, "काय तुमचं थोबाड आहे?" असं म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे ती हं. तोंडाला तोंड लावते त्यांच्या. हं. त्यामुळे थोडासा तो एक गैरसमज लोकांमध्ये होणं साहजिक आहे, की वर्षा उसगावकर म्हणजे फारच गर्विष्ठ असेल आणि हं. ती म्हणजे हसत नाही, ती भयंकरच आगाऊ असेल हं. किंवा असं थोडासा इन्सल्ट करणारी असेल. कदाचित हं. आपण तिला अप्रोच केलं, तर फटकून वागणारी असेल, की "जा, जा, ऑटोग्राफ काय मागतो? नाही देत, जा." अशा प्रकारचं थोडंसं असेल. त्यामुळे थोडंसं वलयांकित थोडंसं होते मी हं. थोडीशी. हं. पण हळू-हळू जेव्हा जात गेली, म्हणजे बरीच वर्ष गेली त्याला. काही-काही कलाकार सुद्धा म्हणाले, "अहो वर्षाताई तुम्ही किती बोलता, तुम्ही किती" म्हणजे मी बोलकी फार नाहीये. पण निदान ते म्हणाले, की "तुम्ही आपला जो म्हणजे पोझिशन आहे त्याच्याबद्दल असं हे करणं किंवा मी कोण आहे, मी अमुक आहे, तमुक आहे. तुम्ही स्वतःला काहीच समजत नाही हो." अशा प्रकारची मला प्रतिक्रिया मिळाल्या. तुमच्याबद्दल आमचा गैरसमज होता. त्यामुळे हं. असं उघडपणे लोकांनी मला सांगितलेलं आहे. एक माझी मैत्रीण आहे कांचन अधिकारी. ती पण फार चांगली दिग्दर्शिका आहे. तिच्याबरोबर मी हुतुतू नावाचा चित्रपट केला. त्याच्यासाठी मला महाराष्ट्र शासनाचा विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार सुद्धा मिळाला. तो अलीकडे म्हणजे 2015 मध्ये. पण ती मला म्हणाली, "वर्षा तुझ्याबरोबर काम करून इतकं मला छान वाटलं आणि मला असं वाटलं, की सगळ्यात त्रास तू मला देशील." कारण लोकांनी मला खूप घाबरवून टाकलं होतं. म्हटलं, "अगं कांचन कमाल आहे." हं. असं लोकांचं म्हणे, "हो, हो, मला असं सांगितलं होतं आणि इतका" त्यामुळे गैरसमज होते. करेक्ट, पण ते करेक्ट. आता नाहीयेत असं मला वाटतं आणि हं. तसं तरी म्हणजे वाटायला हरकत नाही आता. कारण ज्या हं. पद्धतीने मला प्रतिक्रिया मिळतायत किंवा ज्या प्रकारे लोक आता मला अप्रोच होतायत,
त्यामुळे मला असं नाही वाटत की तो गैरसमज आता राहिलाय. करेक्ट. गंमत जम्मत विषयी तुम्ही बोललात आणि सुपर हिट सिनेमा हो, तो आहे. हो. आजही पाहताना मजा येते तो सिनेमा. तर त्यात सचिन पिळगावकर हो. आणि दिग्दर्शक सचिन होता. करेक्ट. तर तो एक काम करण्याचा अनुभव कसा होता? आणि त्यावेळेला मला वाटतं तुम्ही नवीनच होत्या हो, तशा. मी तर अगदी नवीन हो, होते. हो. अशोक सराफ आणि सचिन यांच्याबरोबर मला खूप काम पहिलं. होतं. हो, जास्तीत एक्झॅक्टली. जास्त सीन्स त्यांच्याबरोबर होते. हं. कारण तेच मला पळवून आणणार आणि मला असं वाटतं, की अशोक सराफचा म्हणजे अनेक चित्रपटात तो एक चांगला नट आहे. पद्मश्री अशोक सराफ. पण त्याच्यात जे त्यांनी काम केलंय ते इतकं हां. उत्कृष्ट म्हणजे खूपच सुंदर त्यांनी तो फाल्गुन नावाची जी व्यक्तिरेखा त्याची आहे आणि सचिनची पण व्यक्तिरेखा तो दिग्दर्शक पण होता, हिरो पण होता माझा. करेक्ट. त्यामुळे मला त्याच्याबद्दल पण थोडं भीतीच वाटायची, बापरे! आणि एकदा त्यांनी मला काय तो माझी जरा टर खेचायचा. तर एक माझा असा सीन असतो, की मी ब्रेकफास्टलाच बिर्याणी खाते. आणि खूप बिर्याणी. तर मी खूप नाश्ता करून गेले होते भरपूर आणि मला त्यावेळेला माहितीच नव्हतं, की आपल्याला चीटिंग करायचं असतं. म्हणजे आपण खातो म्हणजे ॲक्चुअल खात ॲक्टिंग नाही, करायचं. ॲक्टिंग करायचं. पण त्यावेळेला मला असं वाटायचं नाही आपण खायचं. तर मला सचिन म्हणाला, मी म्हणाले त्याला, "मला हे खायचंय." तर म्हणे, "हो, हे सगळं तुला खायचंय." तो मुद्दाम असं मी म्हटलं, "पण मी नाश्ता करून आले. मग तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं, की हा सीन तुम्ही" तर मी म्हटलं, "तर नाही, पण तुला आता ते खावं लागेल. कारण नाहीतर ते खरं कसं वाटेल लोकांना." आणि तो असा डोळे मिचकावत होता दुसऱ्यांना आणि मला ते माहीत नव्हतं. म्हटलं, "अहो, पण मला कसं शक्य आहे ते? मी नाश्ता करून आले." "नाही, नाही, नाही, तुला ते खावं लागेल." मग तो मला म्हणाला, "अगं वर्षा." अ, म म तो त्यांनी आपल्या सहाय्यकाला बोलावलं. "आता कमी कर ती थोडी बिर्याणी त्याच्यातली." मग ते कमी, कमी, कमी करत मग मी थोडंसं खाते. म्हणजे ते अशा प्रकारे ते सीन आ. घेतात. म्हणजे असं मला त्यावेळेला कळलं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मी त्यावेळेला शिकले. तर करेक्ट. मला असं मी खरंच म्हणजे मला असं वाटायचं, की तुला हे करायचंय, तुला ते तसं करायचंय वगैरे. त्यामुळे तो माझी फार टळ खिचायचा आणि मग फिल्मचा डान्स करताना, रिहर्सल करताना तो मला म्हणायचा, "कर, कर. 6,000-5,000 वेळा कर रिहर्सल." तर मला असं वाटायचं 4-5-6 वेळा वगैरे ठीक आहे, पण 4-5-6,000 वेळा असं का म्हणतोय हा? म्हणजे मला काय मी नृत्यात इतकी ही नाहीये का, माझं कुशल नाहीये का मी म्हणजे पण मला ते अंग होतं नृत्याचं. त्यामुळे मुद्दाम तो मला म्हणायचा असं. त्यामुळे अशी तो खूप पण इतक्या खेळीमेळीत ते चित्रपट तो पूर्ण झाला, की मला चित्रपट पूर्ण झाला आणि चिरंजीव नावाचा बंगला होता इथे 10th रोडला. अच्छा. नाही कूपर हॉस्पिटलच्या तिकडे आणि तो त्यावेळेला अगदी नवीन बांधला गेला होता. आणि तो गंमत-जंमतमध्ये तो शूट झालेला आणि त्याच्यानंतर मी अनेक वेळा चिरंजीवमध्ये काम केलं. आता तो बंगला नाहीये, तिथे बिल्डिंग झाली आहे. त्यामुळे कधी जाताना मी शोधायचा प्रयत्न करते, आई की ते गं! एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे? तर मला इतकी मजा आली आणि त्यावेळेला कसं असायचं, शिफ्ट होती ती 8 तासांची असायची. नॉर्मल शिफ्ट नॉर्मल आणि त्याच्यानंतर शिफ्ट वाढली तर त्याला मी दीड शिफ्ट म्हणायचो आणि मग ती 10 तासांची वगैरे व्हायची. पण आता कसं आहे 12 तास हीच नॉर्मल शिफ्ट झालेली आहे. करेक्ट. त्यामुळे मला जेव्हा 6 वाजले, 6:30 तेव्हा संपायचं शूटिंग आणि मला सचिन म्हणायचा, "आता पॅकअप झालं, आता तू घरी जायचं." तर मला कंटाळा यायचा घरी जायला. मला असं वाटायचं, की अजून मला शूटिंग करायचंय. तर आता ते तसं होत नाही. आता असं वाटतं, की कधी एकदा शूटिंग संपेल, कधी एकदा आपण घरी घरी जाऊ. जातो. त्यामुळे ती एक मजा आणि ती एक लक्झरी रिहर्सल्सची. त्यावेळेला रिहर्सल करायची 4-5 वेळा नंतर टेक करायचा. करेक्ट. अशी एक आता कसं आहे बरंच आपण जे टीव्ही सीरियल्सचं शूटिंग करतो तिथे हो. रिहर्सल म्हणून नसतेच. डायरेक्ट टेक त्यामुळे चुकत, 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 चुकत आपण तो सीन करतो आणि मग त्याच्यातनंच मग परत रिटेक होतात. आपण थकतो. तर ती एक मला चैन वाटायला लागली म्हणजे रिहर्सल म्हणजे आणि आता सिनेमाचं शूटिंग सुद्धा बऱ्याचपैकी सिनेमाचं शूटिंग सुद्धा बऱ्यापैकी ह्याच्यासारखं होतं. म्हणजे ह्याच्या टीव्ही टीव्ही सीरियलसारखं. सीरियलचं. त्यामुळे मला आश्चर्य वाटतं, की ही लक्झरी का राहील? म्हणजे का रिहर्सल ही लक्झरी का आहे? कारण हं. जेव्हा आपण रिहर्सल करतो ना, तेव्हा आपल्याला अजून काही जागा सुचतात. आपण उत्स्फूर्तपणे त्याच्यात जास्त उत्स्फूर्तपणा येतो आणि ते जास्त कसदार होतो अभिनय. कारण ही करेक्ट. आवश्यकता आहे. पण तसं करत नाहीत हल्ली. हं. त्यामुळे गंमत-जंमतचं शूटिंग हे खूप छान खेळीमेळीत पूर्ण झालं. आणि अशोक मामा हो. यांच्याविषयीच्या आठवणी त्या काळातल्या काही हो, वेगळ्या? अशोक काय आहे, अशोक बराचसा गोव्याचा आहे. हां. म्हणजे आईकडनं तो गोव्याचा आहे, वडिलांकडनं बेळगावचा आहे. हां. त्यामुळे त्याच्यावर तसे म्हणजे कोकणी बोलतो, पण त्याच्या कोकणीला थोडीशी मराठीची झालर हं, आहे. हं, हं. अ, थोडेसे त्याचे मराठी शब्द येतात. पण तरीसुद्धा त्याचं कोकणीचं ज्ञान खूप चांगलं आहे.
त्याला सगळे कोकणीतले कठीण शब्द समजतात. त्यामुळे त्याच्यासमोर बोलायची काही हे नाहीये. आपण असं असं बारीक बारीक गोष्टी त्याला कळतात कोकणीतल्या सगळ्या, म्हणजे तो कोकणी भाषिकच आहे जवळजवळ. त्यामुळे ती मला एक छान वाटायचं की तो माझ्याशी कोकणीत बोलायचा, बोलायचं. संवाद साधायचा एरवी सुद्धा. काय म्हणतेस हे सुद्धा तो माझ्याशी कोकणीत बोलायचा. हं. कशी आहेस किंवा काय मासे काय खाल्लेस वगैरे, जे टिपिकल गोव्याचं आमचं संभाषण असतं कुठल्याही घरात. हं. आज काय मासे काय होते घरी, हे आमचं पहिलं असतंच. अच्छा. त्यामुळे तसाच मला अशोक विचारायचा, काय आज काय खाल्लंस, आज घरी काय केले होते मासे. त्यामुळे मला छान वाटायचं. त्या अशा गमती चमती आहेत. हं. आणि दुसरं म्हणजे तो बराच तसा मूडी आहे अशोक. म्हणजे कधी कधी तो खूप बोलतो, कधी कधी तो कोशात जातो. तर सुरुवातीला मला असं वाटायचं की हा असा काय इतका अबोल का, आणि असा खडूस सारखा का वागतो. हं. एकदा कधी कधी खूप बोलतो, हं. कधी कधी काहीच बोलत नाही. पण त्याचा तो स्वभाव आहे हं. आणि स्वभावाला औषध नसतं. पण याचा अर्थ तो खडूस आहे असं नाही. तो फार एक्झॅक्टली. संवेदनशील आहे हं. आणि खूप चांगला आहे स्वभावाने. तर अशोक कळायला मला खूप वेळ लागला. अशोकचा स्वभाव कळायला. त्यामुळे सुरुवातीला एक 4-5 चित्रपट केले, 10-15 सुद्धा. तेव्हा मला असं वाटायचं काय हे अशोकचं आता. आज झाला वाटतं याचा मूड. आज हा कोशात गेला वाटतं. पण आता आता काय झालं की मला इतकी सवय झाली आहे त्याची की मला त्याचं काही वाटत नाही. की त्याचा स्वभाव आहे. आणि काय आहे त्याच्यात काय झालं, तो आपल्या ह्याच्यात असतो, एका विश्वात असतो. हं. पण त्याच्यातनं तो बाहेर येतो. पण त्याला इतरांची कदर नाही असं नाही. त्याला आहे कदर. पण तो माणूस म्हणून चांगला आहे. हं. नक्कीच. म्हणजे सचिन पिळगावकर यांच्याविषयी आपण बोललो, अशोक हो. मामांविषयी बोललो, लक्ष्मीकांत बेर्डे हो, लक्ष आपण हो, यांच्यासोबतच्या तुमच्या आठवणी हो. मला खूपच वाटतं लक्ष्मीकांत असा नट होता ज्याच्याबरोबर सगळ्यांचं पटलं. म्हणजे कुणाबरोबर मग तो नवखा नट असेल किंवा खूप काय म्हणतो आपण त्या सराईत नट असेल. हं. कुणालाही त्यांनी असं हे वाटू दिलं नाही की मी एक म्हणजे प्रथित यश नट आहे किंवा मला नाव आहे. त्यामुळे माझ्याशी तो सगळ्यांशी चांगला वागायचा. नाटकात सुद्धा मी कार्टी प्रेमात पडली नावाचं नाटक केलं त्याच्याबरोबर. तेव्हा सुद्धा लक्षा अजिबात सगळ्यांबरोबर त्या नाटकातल्या मंडळींबरोबर बसमध्ये जाताना नाटकाच्या नाटकाची तेव्हा सुद्धा तो इतक्या कुरघोड्या आणि इतके विनोद करायचा, हसत खेळत. त्यामुळे कधी आणि तेव्हा इतकी गर्दी व्हायची त्या नाटकाला, कारण धूम धडाका हा त्याचा चित्रपट खूप चालला होता आणि तो म्हणजे स्टार झाला होता तोपर्यंत लक्षा. त्यामुळे त्याला बघायला लोक यायचे. नाटक त्याच्यासाठी बघायला यायचे. आणि बरंचसं कार्टी प्रेमात पडली या नाटकाचं यश मला वाटतं लक्षाला त्याचं श्रेय द्यायला पाहिजे, कारण तो त्यावेळेला मोठा स्टार होता आणि महेश कोठारेचा तो आवडता नट होता. महेशचा पिक्चर असेल आणि त्यात लक्षा नसेल असं कधी झालंच नाही. त्यामुळे मी लक्षाला म्हणायचे, अरे किती तू भाग्यवान आहेस, तुला रेडीमेड रोल मिळतात सगळे. आणि त्याच्यात त्याचं एक ना गाणं असायचं, त्याच्यात पॅरडी सॉन्ग. हे महेशच्या प्रत्येक चित्रपटात तू बघ पॅरडी सॉन्ग असायचंच. शहनशाह असेल, मग सगळं ते आमासनी शहनशाह कहते हैं वगैरे असं, म्हणजे त्याचं मराठीकरण ते पॅरडी. आणि तसंच मग अमिताभ बच्चन सारखं ते चेन्सचा तो ड्रेस घालून, मग तो शेतात जाऊन डान्स करतो तेव्हा दादा कोंडकेचं एखादं गीत, ते पॅरडी सॉन्ग. किंवा इतर जे हिंदी सुपर डुपर झालेले सॉन्ग आहे ते पॅरडी सॉन्ग लक्षाला मिळायचं. त्यामुळे त्याची मजाच होती. नक्कीच. पण याचबरोबर मला एक प्रश्न तुम्हाला करायचा, बॉलिवूडमध्येही तुम्ही अनेक सिनेमे केले आणि खूप नाव झालं तिकडेही. हत्या या सिनेमाविषयी मला तुम्हाला काही प्रश्न करायचे आहेत, कारण हत्या या सिनेमामध्ये अक्षय कुमार तुमच्या सोबत होता, तर त्या वेगळ्याच आठवणी असतील त्यावेळेच्या. आणि आता मी कुणाला सांगते, आज अक्षय कुमार एवढा मोठा स्टार आहे, तेव्हा तो एवढा मोठा स्टार नव्हता. म्हणजे आम्ही जवळजवळ एका बरोबरच सुरुवात केली हिंदीमध्ये. त्यामुळे अक्षय असं मी त्याला बोलायचे, अक्षय इकडे ये अक्षय. आणि माझ्याशी मराठीत बोलायचा, कारण तो ना इथे खेरवाडीमध्ये राहत होता अक्षय आधी. त्यामुळे सगळी मराठी मंडळी होती त्याच्या आजूबाजूला. त्यामुळे तो काय कसं काय वगैरे थोडंसं त्याचं ते पंजाबी हेल मधलं मराठी होतं. करेक्ट. काय म्हणते वर्षा वगैरे असं तो बोलायचा. त्यामुळे मला फार हे वाटायचं की अक्षय कुमार आहे. त्याचं नाव खरं वेगळं आहे. त्याचं नाव बहुतेक राजीव आहे. भाटिया. तर पण आम्ही त्याला राजीव कधीच म्हणालो नाही, म्हणजे त्याला अक्षयच म्हणायचो. कारण मला वाटतं हे नाव त्याला प्रमोद चक्रवर्ती या निर्मात्यांनी दिलेलं आहे.
कारण ते सुरुवातीला प्रमोद चक्रवर्तींच्या बऱ्याच चित्रपटात तो असायचा आणि ते त्याचे काय म्हणतो आपण गॉडफादरच होते. अच्छा. आणि मला वाटतं त्यांच्याबरोबर त्यांचं चांगलं एक कौटुंबिक नातं होतं. नातं. प्रमोद चक्रवर्ती यांच्याबरोबर. त्यामुळे अक्षयच आमच्यासाठी तो अक्षयच होता. पण तो असा पंजाबी असल्यामुळे ना भयंकर त्याला ताक वगैरे प्यायची वेळ अच्छा. आणि त्याचा ग्लास एवढा मोठा असायचा ताकाचा. पाण्याचा ग्लास एवढा मोठा. हे पंजाबी लोक असतात ना त्यांचं खाणं पिणं म्हणजे त्यांचं मेन असतं. करेक्ट. तर तो असा म्हणायचा, "अरे ला!" असं तो त्याच्या बॉयला म्हणायचा आणि तो ताक आणून द्यायचा आणि तो गटगट, गटगट, गट ते प्यायचा. मी असं बघत व्हायचा, "अरे बापरे! एका ह्याच्यात त्यांनी संपवलं ताक." म्हणजे मला कसं तेवढं ताक प्यायला मला कदाचित अर्धा दिवस तरी लागला असता, की थोडं ताक पिते, नंतर पिते. करेक्ट. असं नाही. गटगट, गटगट, गटगट सगळं प्यायचा. बापरे! काय ह्याची कॅपॅसिटी आहे असं मला वाटायचं. मग त्याला मटण आवडायचं. ते खिचडा म्हणून एक प्रकार येतो. हां. मग तो मला म्हणायचा आणि मुख्य म्हणजे तो जो आमचा चित्रपट होता हत्या, तो बराच लांबला. अच्छा. म्हणजे तो इतका लांबला म्हणजे तो जवळ-जवळ मोगले आझमच झाला. 10 वर्ष लांबला. हो. त्यामुळे आमचं दिल्लीला शूटिंग झालं, कुठे-कुठे झालं आणि त्याच्यानंतर तो निर्मात्याचे पैसे संपले. त्यामुळे तो मला म्हणाला, "वर्षा आता हा चित्रपट होईल असं मला काही वाटत नाही." मग आम्ही आपापल्या आणि अक्षय पण मोठा म्हणजे अजून त्याला नाव मिळालं. द अक्षय कुमार झाला तो. आणि त्याच्यानंतर तोपर्यंत माझं लग्न झालं. आणि ते निर्माते तर इतके घाबरले ना, ते भीत-भीत मग त्यांच्याकडे पैसे आले कुठून तरी. त्यांना फायनान्सर मिळाला. 10 वर्षानंतर ते मला भीत-भीत त्यांनी फोन केला. त्यावेळेला मोबाईल वगैरे एवढे प्रचलित नव्हते. होते. पण नुसती सुरुवात होती म्हणजे अशी. तर त्यांनी मला सांगितलं, "वर्षा जी, हम आपको मिलना चाहते हैं. हम देखना चाहते हैं कि आप कैसी दिख रही हैं." तर ते ना आले आणि मला बघायला लागले. "अरे! आप तो वैसे की वैसी है." त्यामुळे त्याला इतका आनंद झाला, की लाली म्हणून होते आणि कादर काश्मीरी त्याचे हां. प्रोड्युसर. तर त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, "बापरे! आम्ही अक्षयला जाऊन ही न्यूज सांगतो, की अक्षय." ते म्हणाले, "अक्षय कुमार आता बदलला, पण तुम्ही तशाच आहात." कारण अक्षयची नंतर ना हेअरस्टाईल बदलली. बदलली. तो जास्त सोफिस्टिकेटेड वाटायला लागला. पर्सनॅलिटी चेंज आधी झाली. कसं त्याचं इथे ना असं तो काहीतरी असं करेक्ट. खूप केस असे हेअरस्टाईल हां, वेगळीच हेअरस्टाईल होती. वेगळीच होती त्याची. आणि नंतर त्या चित्रपटात तुम्ही पाहिलं तर ते लक्षात येतं, की अक्षयची हेअरस्टाईल बदलली. त्यामुळे अक्षय म्हणाला, "अरे क्या खाती हो वर्षा? अभी कैसी हो? क्यों ऐसी तुम इतनी सुंदर कैसे दिखती हो? हां. तुम्हारी फिगर अभी तुम मोटी भी नहीं हुई हो ज़्यादा, क्योंकि जो शादी करते हैं वो बहुत ज़्यादा मोटे हो जाते हैं." असं तो मला म्हणाला. "तू जाड नाही झाली, तू अजून तशीच आहेस." तर तर खूप मला तो प्रशंसा करायचा माझी. त्यामुळे मला छान वाटायचं. अरे वाह! म्हणजे मी अजून तशीच आहे वगैरे. आणि त्यानंतर आम्ही गाणी केली ती कंप्लीट. म्हणजे अर्धी गाणी दिल्लीला केली होती, ती इथे कंप्लीट केली वगैरे आणि पिक्चर बघताना व्यवस्थित तो झालाय वगैरे चित्रपट. आणि तो नागिनचा चित्रपट होता. त्याच्यात साप-बीप असं आणि त्याच्यात रीमा लागू होत्या, स्वर्गीय करेक्ट. रीमा लागू. त्यामुळे त्याही आठवणी आहेत. नवीन निश्चल होते आणि कोण बरेचसे चित्रपट हाय अजून कोण होता त्याच्यात? लक्षा होता. लक्षा होता त्याच्यात. त्यामुळे खूप मजा आली हत्या द मर्डर करताना. आणि अक्षय चांगला आहे, माणूस म्हणून खूप चांगला आहे आणि बरेचसे माझे नट जे आहेत ते मला चांगले मिळाले. जॅकी म्हणा किंवा मिथुन चक्रवर्ती म्हणा, ते सहृदय होते. चांगले बोलायचे. पण तुमचे पर्सनल फेव्हरेट असं कोण होतं? मला actor पैकी? मला त्या काळात जॅकी श्रॉफ फार आवडायचा. हं. जॅकी श्रॉफ म्हणजे मला असं वाटायचं एकेकाळी ना म्हणजे माझ्या काळात म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये होते वगैरे तेव्हा मिल्स अँड बून्स नावाची एक हो. सीरीज असायची आय नो. आणि त्याच्यात ना टॉल, डार्क अँड हँडसम असा हिरो असतो. कॅरेक्टर. हो, कॅरेक्टर. तो म्हणजे हिरो तसाच असतो. टॉल, डार्क, हँडसम. तर आणि त्यामुळे तो जॅकी श्रॉफ मला मिल्स अँड बून्सचा हिरो वाटायचा त्या काळात. म्हणजे त्याचे ते ब्रुडिंग आईज म्हणजे असा तो बघताना वगैरे असे बारीक डोळे करून त्याची ती लकब बघायची. आणि हिरोईन असते ती फार नाजूक असते मिल्स अँड बून्समध्ये. आणि ते दोघं खूप भांडतात आणि तरी ते एकमेकांवर प्रेम करतात. असं ते मिल्स अँड बून्सची कथा. आणि ते परीकथेसारखीच असायचं. करेक्ट. शेवट त्याचा नेहमी गोड असायचा. तर तो मला तसा वाटायचा. मिल्स अँड बून्स मधला तो असा उंच असा हिरो त्याच्या डोळ्यात बघणं. मला असं वाटायचं हाच हिरो मला पाहिजे प्रत्येक वेळा. त्याच्याबरोबर मी 4 चित्रपट केले जवळ-जवळ. आणि पहिला चित्रपट हिंदीतला दूध का कर्ज हा त्याच्याबरोबर मी केला. आणि त्याचं कसं होतं दूध का कर्जमध्ये एक शॉट हिंदी, एक शॉट मराठी. अच्छा. त्यामुळे आणि शूट केला जायचा. असं नाही की त्याचं नंतर ओह! डबिंग केलं. तो शूट केला जायचा. त्यामुळे ते लोकं असे बोलायचे, "अगर तूने अपने माँ का दूध पिया है,
असं ते हिंदीमध्ये चांगलं आहे, पण ते मराठीमध्ये काय, तू जर तुझ्या आईचं दूध प्यायलास वगैरे, अरे बापरे, हे असं कसं? आणि त्याचं नंतर हे काय म्हणतात त्याला, टायटल सुद्धा उपकार दुधाचे असं केलं त्यांनी. मी म्हटलं असं का केलं? म्हणजे दूध का कर्ज, ठीक आहे, त्याचा शब्दशः अनुवाद आहे एक्झॅक्टली. तो उपकार दुधाचे. पण मला असं वाटलं, बापरे, उपकार दुधाचे कसं वाटतं ऐकायला. आणि मग मला लाज वाटायची सांगायला, तुमचा चित्रपट आलाय. मग बरेच फॅन्स मला विचारतात, उपकार दुधाचे पाहिला? असं की बापरे. त्यामुळे मला ना फार ते कॉमेडी वाटायचं ऐकायला. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा अनुवाद जो आहे करेक्ट. तो अजून पण त्याच्यातलं गाणं जे होतं, बीन बजाता जा सपेरे बीन बजाता जा, असं ते गाणं होतं. आणि बघा, बीन वाजवित जा सख्या रे, बीन वाजवित जा, छम 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 छम, असं ते गाणं होतं. त्यामुळे तो आणि चिन्नी प्रकाश नावाचा तो दाक्षिणात्य म्हणजे तो कोरिओग्राफर. त्यामुळे तो इतका स्ट्रिक्ट असायचा आणि त्यांचं ते ना कोरिओग्राफी खूप हार्ड असायची. खूप डिफिकल्ट होते ते स्टेप्स आणि त्यात तो नागिणीचा डान्स. त्यामुळे एकदा हिंदीत वळवळायचं, एकदा मराठीत वळवळायचं. त्यामुळे मला ते असं वाटायचं, बापरे. आणि असं वाटायचं की हिंदी शॉर्ट झाला ना, त्यांना लवकर ते शांत व्हायचे नाहीत, त्यांना लवकर समाधान व्हायचं नाही चिन्नी प्रकाशना. नाही, इससे अच्छा चाहिए मेरे को टेक, इससे अच्छा चाहिए. तो हात तुझा आहे ना, तो सफाईदार तेवढा झाला नाही, परत करा. मग मला असं वाटायचं, आणि ते रात्रीचं व्हायचं ना शूट, त्यामुळे पूर्ण रात्र सकाळी 5-6 वाजेपर्यंत ते शूट चालायचं. बापरे. त्यामुळे मला असं वाटायचं, हो ओके करा, हो ओके करा, मी एवढी काही वाईट डान्सर नाहीये. मग ते ओके झालं, मग मला हायसं वाटायचं, हा. पण इतक्यात मग तो मराठी शॉट, मग त्याचे मराठी उच्चार, बी न बापरे. वाजव, नाही नाही, वर्षाताई तुमचे ते मराठी उच्चार चुकले, तुम्ही ते बी न वाजव, तुमचं ते सिंक चुकलं, बापरे. त्याच्यासाठी परत मग म्हणजे टोटल 12 टेक्स वगैरे व्हायचे. त्यामुळे एक शॉट, 6 शॉट्स हिंदीचे, 6 शॉट्स मराठीचे, असं करून ते 12 शॉट्स तरी व्हायचे प्रत्येक टेकचे. त्यामुळे मला असं वाटायचं मी पंक्चरच व्हायची, म्हणजे 6 वाजेपर्यंत सकाळी. त्यामुळे मला घरी जाताना असं असं म्हणजे अक्षरशः म्हणजे बरगड्या वगैरे दुखायच्या माझ्या, इतका तो डान्स हेवी होता चिन्नी प्रकाशचा. बाप. आणि त्यांचं कसं असायचं माहितीये का, ते म्हणायचे, त्यांची लक्ष्मी म्हणून सहाय्यक होती, ती मला म्हणायची, मी म्हणायची मी ते टेक मध्ये करते, एनर्जी टेक मध्ये लावते. नाही, रिहर्सल मध्ये सुद्धा तीच ऊर्जा पाहिजे, तीच एनर्जी. नाही, असं तिचा ना डोळेच असे होते, तर नाही वाशाजी, असं बापरे, हिचे डोळे असे काय. आणि ते त्यावेळेला मी नवखी होते ना तशी हिंदी सिनेमाला, माझा पहिलाच हिंदी चित्रपट होता. जरी मी मराठीत चांगल्यापैकी स्थिरावले होते, तरी सुद्धा मला वाटायचं नको नको, आपण व्यवस्थित केलेलं बरं, म्हणजे ह्यांच्याबरोबर वाद नको. मग मी म्हणायचे ओके ओके ओके, मग तेवढी स्ट्रेंथ तिथे घालायची आणि मग तीच टेक मध्ये घालायची. मग खूपच थकायला व्हायचं. मी तुमचा एक इंटरव्ह्यू पाहिला होता ज्यामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की त्या काळी बऱ्याचदा हिरोईन्सचे जे रोल असायचे ते लिटरली शोभेची बाहुली म्हणून तिला प्रेझेंट केलं जायचं. पण यात आता तुम्हाला तो बदल दिसतो का? आणि तुमचीच जर्नीमध्ये आम्ही तुमचा पहिलाच सिनेमा खरं तर, हो. म्हणजे एक डॉमिनेटिंग बाई नाही, माझ्या भूमिका बाबतीत तुम्ही. मी फार तशी भाग्यवान आहे. कारण मला जे आहे ना, सगळे ज्या भूमिका आहेत माझ्या, त्या कणा असलेल्या मला भूमिका मिळाल्या. करेक्ट. कुठेही ती हिरोईन जी आहे तिला स्वतःचं मत होतं. करेक्ट. ती आपलं मत मांडत होती. पसंत आहे मुलगी, शेजारी शेजारी, गंमत जम्मत, नंतर हा आपला खट्याळ सासून नाठाळ सून, ती बेधडक दे धडक बेधडक अशा प्रकारचे मी ते रोल केले. त्यामुळे कुठेच मला असं, इनफॅक्ट नंतर मी एक चित्रपट केला हिंदी, काय जय संतोषी मा टाईप होता तो. तो म्हणजे थोडासा ना असा धार्मिक होता. त्याच्यात मी गरीब असते, म्हणजे आणि सासू तिला छळत असते. तर मी त्या प्रोड्युसरला म्हटलं, मी कुठून गरीब दिसते हो, की म्हणून तुम्ही मला साईन केलं. म्हणलं, माझ्या आई सुद्धा मला नंतर माझी ट्रायल पाहिली ना माझ्या आईने, ती म्हणाली पटत नाहीये, हे मनाला पटत नाही. त्यामुळे तो रोल मी कितीही जरी चांगला केला ना, तो मला तेवढा शोभला नाही. करेक्ट. सांगायचं म्हणजे मी गरीब तेवढी वाटूच शकत नाही. करेक्ट. तर माझे डोळे प्रखर आहेत. हा. आणि एक चित्रपट होता पैंजण नावाचा, त्याच्यात मात्र मी टोटल विक्टीम दाखवले. अच्छा. आणि त्याच्यात मी काळे लेन्सेस वापरले, म्हणजे ब्राऊन. आणि त्याच्यामुळेच, आणि सदाशिव अमरापूरकर जो हिरो असतो तोच व्हिलन असतो त्याच्यात. अच्छा. ते त्याच्यात व्हिलन होते, पण तोच हिरो आहे, तोच नायक.
नायक खऱ्या अर्थाने अजिंक्य देव आहे, अच्छा. पण त्याला तेवढी फुटेज नाही जेवढी खलनायकाला आहे त्याच्यात. हम्म. पण तो चित्रपट जर तू बघशील माझा, आणि मला खंत आहे की अनेक जणांनी तो चित्रपट पाहिला, माझी देहबोली, माझा त्याच्यातला अभिनय हा खरंच पटण्यासारखा आहे. तो एक चित्रपट आहे ज्याच्यात मी एक थोडासा छेद देणारी हो. अशा प्रकारची हम्म. भूमिका होती माझ्या इमेज माझ्या ब्रेकिंग. इमेजला. आजपर्यंत जी माझी जनमानसात इमेज झाली होती त्याला छेद देणारा तो चित्रपट होता. यज्ञ नावाचा चित्रपट, ती सूडकथा होती. पण त्याच्यात मी गरीब वगैरे आधी असते, पण नंतर ती सूडकथा आहे. ती सगळ्यांना त्या त्या कलाने त्यांचा त्यांचा सूड घेते ती नायिका, आणि तरी सुद्धा ती माणूस म्हणून कुठेही बदलत नाही, माणूस म्हणून चांगलीच असते. असं नाही की ती कडवट होते जीवनाविषयी, असं नाहीये. ती माणूस म्हणून चांगलीच राहते, पण त्या त्या माणसाचा ती त्या त्या प्रकारे बदला घेते. त्यामुळे तीही एक अतिशय आणि त्याला मला नॉमिनेशन होतं, पण अर्थात त्या वर्षीचं अवॉर्ड मला मिळालं नाही. मला शासनाची 3 बक्षिसं आहेत आतापर्यंत, पारितोषिकं. एक गंमत जम्मतला, एक पैज लग्नाची, आणि एक हुतुतू नावाचा चित्रपट. त्यामुळे शासनाची मला मिळाली, पण त्या चित्रपटाला मला असं वाटतं मिळायला पाहिजे होतं मला, आणि मला खंत आहे की त्याचं मला पारितोषिक हुकलं माझं. पण त्यामुळे मला ती तक्रार नाहीये की मला अशा प्रकारच्या भूमिका नाही मिळाल्या. पण हिंदी सिनेमात हो, बऱ्यापैकी माझ्यावर अन्याय झाला असं मी म्हणेन. कारण आणि त्याचं कारण असं आहे की तुम्हाला कधी-कधी ना मॅनेजर्स वगैरे, किंवा आता आपण त्यांना मॅनेजर म्हणतो. आता त्यावेळेला आम्ही त्यांना सेक्रेटरी म्हणायचो. तर त्यांनी मला जे उपदेश केले की नाही, नाही, तू मल्टी स्टाररमध्ये असली पाहिजे वगैरे. मल्टी स्टारर करायची गरज नव्हती मला. मी सोलो हिरोईनच करायला पाहिजे होतं. ते बरेच त्यांनी मला मल्टी स्टारर करायला लावले, ज्याच्यात त्या गर्दीत मी हरवले. करेक्ट. असं करायची गरज नव्हती. कमी चित्रपट जमा झाले असते माझ्या नावावर, काही हरकत नव्हती. करेक्ट. पण झाले असते ते चांगले केले असते मी चित्रपट. त्यामुळे नाही, पण असं म्हणायला मी आता घर जमाई नावाचा चित्रपट, साथी नावाचा चित्रपट, तिरंगा, किंवा खतरो आपला हत्या द मर्डर, किंवा काय त्याचं नाव आता मी विसरले, हसरते का काहीतरी नाव होतं त्या चित्रपटाचं, तोही चित्रपट, किंवा खलनायिका, हे चित्रपट आहेत. त्याच्यात माझ्या भूमिका खूप चांगल्या आहेत. हनीमून, खूप चांगल्या भूमिका आहेत. पण कम्पॅरेटिव्हली मल्टी स्टारर मी जास्त केले, जे मी करायला नको होतं. आणि काही काही चित्रपट मी आपणहून सोडले, जसं हा घर आया मेरा परदेसी नाही, आपला कुठला तो चित्रपट होता, पहिला व्हिडिओ चित्रपट होता तो, आणि तो सुद्धा गुलशन कुमार यांचा, लाल दुपट्टा मलमल का. अच्छा. हा चित्रपट माझ्याकडे आला होता, आणि तो इतका गाजला, इतका गाजला. आणि त्यावेळेला मी एक मराठी चित्रपट करत होते, माल मसाला नावाचा, आणि त्यांनी मला 3 चित्रपटासाठी करारबद्ध केलं होतं. किशोर मिस्किन, आता ते हयात नाहीयेत. त्यांनी माल मसाला, मजाच मजा, आणि मुंबई ते मॉरिशस, जो मॉरिशसमध्ये शूट होणार होता, तर त्यांनी माझ्या तारखा बल्कमध्ये घेतल्या होत्या. त्यामुळे 1 महिन्याच्या तारखा मी यांना देऊ शकत नव्हते, आणि यांचं कुलू मनालीमध्ये शूटिंग होतं. आणि रवींद्र पिपट, ते आता हयात नाहीयेत, त्यांनी ते माझ्याकडे आले. ते मला म्हणाले, तूच मला पाहिजेस ह्या रोलसाठी, आणि तो पहिला हा होणार आहे व्हिडिओ चित्रपट वगैरे. आणि त्याची अशी पब्लिसिटी केली ना, आणि त्याच्यातली गाणी म्हणजे इतकी सुंदर, क्या करते थे साजना तुम हमसे दूर रह के, इतकी सुंदर गाणी, म्हणजे सुपर डुपर हिट झाला तो. आणि मग त्यांनी दुसरा चित्रपट काढला, फिर लहराया लाल दुपट्टा मलमल का. सिक्वलची त्या काळात, म्हणजे तो जमाना वेगळा होता, पण त्या काळात त्याचा सिक्वल आला, तर तो माझी संधी ती गेली हातातनं. आणि माझी आई कधी मला म्हणते की संधी ही एकदाच येते, ती परत येत नाही. आणि ती म्हणजे अशा पायाने येते की आपल्याला कळत पण नाही की ती संधी आहे, ती तेव्हाच पकडायची असते. ती माझी जरा चूक झाली. तसंच त्रिनेत्र नावाचा चित्रपट होता, तर मिथुन चक्रवर्तींनी माझं हॅरी बवेजा यांना नाव सुचवलं होतं. हॅरी बवेजा खूप त्यावेळेला मोठे प्रथितयश दिग्दर्शक होते, आणि मोठं बॅनर होतं त्यांचं. आणि दुसरा माझा चित्रपट होता शिकारी, तो सुद्धा बायलिंग्वल होता, मराठी आणि आपलं हिंदी आणि रशियन भाषेत होता तो, पण त्याचं डबिंग केलं गेलं रशियन. तर तो, त्याच्यात मिथुन चक्रवर्ती माझा हिरो होता, आणि इथेच फिल्म सिटीमध्ये त्याचं शूटिंग व्हायचं. आणि त्याच्यात अस्वल होता, हत्ती होता, घोडे होते, सगळे, म्हणजे तो ना सर्कस मधल्या प्राण्यांवर वगैरे होता त्याच्यात. खूप छान होता तो चित्रपट. आणि तो रशियामध्ये तर खूप चालला, आणि त्याच्यासाठी मी रशियामध्ये गेले पण ऍज अ स्टेट गेस्ट.
तर त्या काळात मला मिथुन चक्रवर्तींनी सांगितलं, "तू हा चित्रपट कर माझ्याबरोबर, त्रिनेत्र." आणि हॅरी बवे ज्या सेटवर आले, तो सुद्धा मी चिल्लर एका सीनसाठी त्याच्यात एक्सपोजर आहे जास्त. पण आता त्या काळातला तो एक्सपोजर काहीच नव्हता आणि माझ्याकडे फिगर होती, सगळं होतं. तरी सुद्धा मी तो नाकारला त्या एका मूर्खपणामुळे. तर तो इतका चालला. नंतर शिल्पा शिरोडकरांनी केली ती भूमिका आणि तो खूप चालला. त्याच्यातली गाणी पण खूप चालली. तर अशा काही व्यावसायिक चुका झाल्या. करेक्ट. तर मला वाटतं अजून नाही तर माझ्या नावावर खूप चांगले चित्रपट असते. करेक्ट. म्हणजे तुम्ही जॅकी श्रॉफ सोबत सिनेमा केलाय, मिथुन हो. चक्रवर्ती, अक्षय कुमार सोबत सिनेमे केले आणि त्याचबरोबर मराठीत. या सगळ्यांमध्ये जर वन ऑफ युअर फेव्हरेट सगळ्यात लाडका अभिनेता कोण? हा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तो कोण असेल? एकदा हे धर्मसंकट आहे माहितीये का? एकदा काय झालं मी ह्याला मद्रासला म्हणजे आता चेन्नई म्हणतो आपण त्याला, तेव्हा मी चेन्नईला खूप शूटिंग करायचे. हं. तर एकदा मी सांगितलं माझा आवडता हिरो जॅकी श्रॉफ आणि ते आलं लिहून स्टारडस्ट, स्टार अँड स्टाईल, फिल्मफेअर अशी त्या काळात हेडलाईन. मॅगझिन होती आणि ते हेडमध्ये आलं, हेडलाईन्समध्ये की वर्षास फेव्हरेट हिरो इज जॅकी श्रॉफ. तर मला विनोद खन्ना त्याच्यात माझा हिरो होता. माझा हिरो नव्हता तो, माझा हिरो आदित्य पंचोली होता. त्याच्यात ही होती झेबा बख्तियार आणि तिचा हिरो विनोद खन्ना होता. पण तो कैदी असतो आणि तो आमच्या घरात लपलेला असतो. मी तनुजा माझ्या आईचं काम केलं त्या हं. तनुजानी. तर तनुजाताई होत्या आणि मी होते. तर आम्ही नेहमी जेवायला बसायचो. तनुजाताई, मी आणि विनोद खन्ना आणि माझी आई. तर त्यांना ते फार फूडी होते विनोद खन्ना. तर ते ना तिथून चेट्टीनाड मसाला वगैरे खूप फेमस आणि ते खेकडे वगैरे मागवायचे आमच्यासाठी. तर मला म्हणाले, "वर्षा, तुझं मी वाचला इंटरव्ह्यू आणि तू मला म्हणाली की तू त्याच्यात बोलली की जॅकी श्रॉफ तुझा आवडता आहे. म्हणजे मी आवडता नाही का? मी हँडसम नाही का?" तर म्हटलं मी त्यावेळेला एकदम घाबरून गेले. म्हटलं, "नाही, नाही असं मला म्हणायचं नव्हतं. पण मग तुला काय म्हणायचं होतं?" तर ते माझे फारच खेचत होते. "मग तुला काय म्हणायचं होतं? मग तू असं कसं लिहिलंस? आम्ही कोण आहोत मग? मला तर खूप लोक माझ्यावर मुली खूप मरतात वगैरे आणि तू तू माझा उल्लेख पण नाही केलास वगैरे." तर त्यामुळे तसं आता मला म्हणायचं, पण आता तशी भीती नाहीये मला. हं, हं. बिचारे आज ते हयात पण नाहीयेत विनोद खन्ना. पण विनोद खन्ना खरंच मला आवडायचे. काय राजेश खन्ना पर्सनॅलिटी. आणि ना हाथी मेरे साथी नावाचा त्यांचा चित्रपट लागला गोव्याला. तेव्हा मी लहान होते शाळेत. तर तो चित्रपट बघून आले ना, मी माझ्या मावशी गेली होती माझ्याबरोबर. परत मी राजेश खन्ना, राजेश खन्ना. म्हण तो राजेश खन्ना कुठे राहत असेल गं? तो तो कसा कसा जात असेल गं? तो कसा जेवत असेल गं? असं मी तिला ती म्हणे, "अगं वर्षा, तू काय त्याच्याबरोबर लग्न करणार आहेस का?" ती इतकी चिडली ना माझ्यावर माझी मावशी. "तो तुझ्या बापाच्या वयाचा आहे माहितीये का तुला? किती प्रश्न विचारते राजेश खन्नावरनं." त्यामुळे मला तर राजेश खन्ना म्हणजे त्याची ती नजर, त्याची ती लकब, मग ते गाणं गाताना असं-असं करणं वगैरे, ते मला इतकं आवडायचं ना. त्यामुळे त्या काळात मला राजेश खन्ना खूप आवडायचा आणि मला असं वाटायचं, असा नवरा पाहिजे, इतका असा राजेश खन्नासारखा दिसणारा नवरा पाहिजे. त्यावेळेला वय किती होतं? वय मला आठवत नाही, पण मी खरंच छाळकरी होते. म्हणजे अगदी काय म्हणतो आपण त्याला 6th वगैरे वगैरे असेन मी त्यावेळेला. म्हणजे काय वय हं. खूपच लहान होते. म्हणून माझी मावशी माझ्यावर कुडी इतकं डोक्यात इतका नाही विचार करायचा. चित्रपटात या हॉलमधून बाहेर आलो ना, थिएटरमधून ते डोक्यातनं काढून टाकायचं. ते खरं नसतं. असं माझी मावशी मला सांगायला लागली. पण मग तेव्हापासूनच तुम्हाला अभिनेत्री व्हायचं होतं? हो, हो. आणि मी म्हणजे मला असं वाटायचं, की राजेश खन्नाच्या त्या तनुजा का आहे तिकडे? मी का नाही? म्हणजे मी असायला पाहिजे तिकडे. मी ती गाणी गायला पाहिजे. आणि मला ना त्या काळात असं वाटायचं, इतकी भाबडी समजूत होती. इतकी सुंदर गाणी त्या अभिनेत्रीच म्हणतात असं मला वाटायचं. हां, म्हणजे हां. ते असं माझ्या आईला मग माझी आई म्हणाली, "अगं वेडी आहेस का? ते लता मंगेशकरचा आवाज आहे मला खरंच वाटायचं नाही, की हे कसं? प्लेबॅक म्हणून कसं असतं? आणि मग त्यांचे ओठ कसे बरोबर तिथे हलतात वगैरे. असे भाबडे प्रश्न म्हणजे त्या करेक्ट, करेक्ट. बालवयातले. पण हं. नंतर मला कळलं, की अरे वाह! असं आणि मला मग गाण्याचं वेड होतं. त्यामुळे मी ना खोटा आवाज वगैरे घेऊन ते लता मंगेशकर सारखंच गायचा प्रयत्न. गायचं. तर माझी आई म्हणाली, "स्वतःच्या आवाजात गा. तो लता मंगेशकर सारखा खोटा आवाज काढू नकोस. वरच्या पट्टीतला." आणि ती गायिका आहे माझी आई आणि ती शास्त्रीय संगीत शिकली बरीच 11 वर्ष. त्यामुळे ती मला म्हणायची, "खोटा आवाज काढू नकोस. इथून गाऊ नकोस. पोटातनं गा." असं माझी आई मला म्हणायची. तुम्ही पण एक उत्तम गायिका आहात. तुम्ही उत्तम. जवळपास 1000 शोज केले हो. आहेत. वर्षा उसगावकर वर्षा नाईट. उसगावकर नाईट. एक्झॅक्टली. स्वर्गीय शिरीष कुमार जानोरकर हे पुण्यातले एक फार मोठं म्हणजे ह्याच्यातलं काय म्हणतो चित्रपटसृष्टीतलं, नाट्यसृष्टीतलं नाव असं मी म्हणेन आणि ऑर्केस्ट्रामधलं नाव. ते कॉन्ट्रॅक्टर होते आधी नाटकांचे
पण नंतर त्यांनी माझे इतके शोज केले की मला आठवतं की त्यांनी महाराष्ट्र आम्ही पिंजून काढला अक्षरशः. तर ते कुठे कुठे आम्ही जायचो, कुठल्या कुठल्या गावात नदी नाले सुकलेले असायचे ह्याच्यात उन्हाळ्यात, तरी आम्ही ते क्रॉस करून गाड्यातून वगैरे जायचो. म्हणजे इतकं आम्ही महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. म्हणजे आणि मला काही लोक म्हणायचे, तुम्ही का वर्षात एक खेड्यापाड्यात जाता, तुम्ही चांगल्या स्टार आहात. म्हटलं हेच तर माझे प्रेक्षक आहेत, माझे प्रेक्षक तिथेच आहेत, माझे मासेस तिथेच आहेत. आणि तिथे इतकी गर्दी व्हायची माझ्या त्या शोजना, म्हणजे त्यांना अप्रूप वाटायचं की चोरीचा मामला हे गाणं वर्षा उसगावकर स्वतः कसं म्हणते, मी आले निघाले स्वतः म्हणते. म्हणजे जे आम्ही पडद्यावर पाहिलं अनुराधा पौडवालच्या आवाजात ते गाणं स्वतः ती म्हणते. त्यामुळे ते एक अप्रूप असायचं. त्यामुळे मी खूप शोज केले त्याचे. आणि ती माझी हौस जी आहे गाण्याची ती मी तिथे भागवली असं म्हणायला हरकत नाही. नाही, आणि आता तुम्ही बोलता बोलता चोरीचा मामला या गाण्याचा उल्लेख केला. सुपरहिट सॉन्ग. हो. आजही म्हणजे युट्यूबवर ते गाणं सर्च करून बघते हो, त्याचे रील्स वगैरे येतात. एक्झॅक्टली किती रील्स त्याचे हो. पॉप्युलर आहेत आजही. म्हणजे वेड म्युझिक, तुझे रे तुमचा आहे मला. डान्स, तुमची आणि सचिनची केमिस्ट्री हो. कमाल. तर त्याच्या काही आठवणी? हो, केमिस्ट्री म्हणजे एकदा मी खंडाळ्यातला वगैरे शूटिंग करत होतो. तिथे आम्हाला खूप बघायला लोक आले. तिथे आत्मविश्वास नावाचा चित्रपट केला आम्ही बरोबर. आणि त्यात आम्हाला सुंदर गाणं होतं, आली जाग सोनियाच्या अंबराला. ते फार लोकांनी पाहिलेलं नाही आणि त्याचे ते सेमी क्लासिकल होतं गाणं. अच्छा. आली जाग सोनियाच्या अंबराला, ला 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 ला, मनमोहना राजसा तू स्वप्नातला. हा. जसं त्या धर्तीचं ते गाणं होतं. हो. आणि ते इतकं म्हणजे ते थोडंसं ना भरतनाट्यम आणि कथ्थक बेस्ड असं गाणं होतं ते. आणि त्याच्यात माधव किशन म्हणजे जे गोपीकृष्णांचे चुलत भाऊ होते ते कोरिओग्राफर होते. आणि गोपीकृष्णांबरोबर मी उत्तरेचा माझा जो नृत्य होतं महाभारत मधलं, महाभारत ते गोपीकृष्णांनी कोरिओग्राफ केलेलं होतं. हो. त्यामुळे ते अभिजात ना म्हणजे एकदम गोपीकृष्ण म्हणजे झनक झनक पायलबाजी आणि सगळी गाणी. म्हणजे ते नर्तकच म्हणजे सितारा देवी वगैरे त्या पट्टीचे ते नर्तक गोपीकृष्ण. आणि त्यांचे हे चुलत बंधू किंवा लांबचे बंधू असे होते हे माधव किशन. त्यांना खूप घाबरायच्या अभिनेत्री म्हणजे माधव किशन आहे म्हणजे. आणि ते असे ओरडायचे ना, ते असे, अरे क्या कर रही है कुड कहीं की. म्हटलं कुड म्हणजे काय? तर मी त्यांना विचारलं कुड का मतलब क्या है. तर ते म्हणे वो ती हिंदीतली शिवी आहे असं मला कोणी सांगितलं. म्हटलं खरंच, त्याचा अर्थ काय असेल? तर म्हणजे मूर्ख वगैरे असं काहीतरी होतं त्याचा अर्थ. तर मग कोड काही की असं. एका अभिनेत्रीला तर आमचा डुएट डान्स होता, तिचं नाव मी घेत नाही, पण तिला त्याने इतकं सतावलं त्या दिवशी, अरे सही सही से करो असं वगैरे. पण मला ते अजिबात ओरडायचे नाहीत. मला असं वाटायचं बापरे, मला कधी ओरडतात त्याच्या आधी मी व्यवस्थित करायला पाहिजे. मग मी ना अशी जरा खात असेल तरी सुद्धा मी ती रिहर्सल बघत असायची. म्हणजे मी चुकायला नको, त्याच्या शिवाय खायला नको असं. म्हणजे त्यामुळे त्यांची मी प्रशंसा. त्यामुळे सचिनचं हे जे आहे तू म्हणाली की त्याचं सगळं श्रेय मला वाटतं ह्या कोरिओग्राफर्सना जातं की त्यांनी इतकं सुंदर ते गाणं केलं. 7 दिवस आम्ही ते गाणं केलं वेगवेगळ्या ठिकाणी. एकदा खंडाळ्याला, एकदा कमालिस्तानला, एकदा फिल्म सिटीमध्ये, मग नाईट डे असं ते शूट झालेलं आहे. पण त्याचा पूर्ण परिणाम जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो चेना क्रीक म्हणजे इथे नायगावच्या जवळ तिथे सुद्धा शूट झालेलं आहे त्या आमराईत. त्यामुळे ते खूप. आणि पावसाळ्यात खंडाळ्यात तर आम्ही होतो, तर खंडाळा घाटात तर आम्ही पावसाळ्यात शूटिंग केलेलं आहे. आणि तिथे मला एकदा असा जोरदार लागलं ते नाचताना. त्यावेळेला किती दिवस माझं बोट दुखायचं, पण तो आनंद होता की असं बेभान होऊन नाचायचं वगैरे. आणि तिथे एक धबधबा, तिथे खूप धबधबे असतात ना पावसाळ्यात, ते खऱ्या धबधब्यांजवळ आम्ही ते शूटिंग केलेलं आहे. त्यामुळे ते छान वाटलं. आणि सचिनचं कसं आहे, त्याला हिरोईन म्हणजे अशी त्याला ग्रँड, त्यांनी हिंदीत काम केलं असल्यामुळे त्याला असं ती सवय होती की फार छान असं ग्रँजर आलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी त्याच्यात मला पंजाबी तो जो त्यांची लुंगी असते तो, नंतर भरतनाट्यमचा कॉस्ट्युम, नंतर अनेक कॉस्ट्युम्स मध्ये त्यांनी मला तिथे पेश केलेलं आहे त्या गाण्यामध्ये. तर ही सगळी कल्पना त्याची होती सचिनची. आणि त्यामुळे आणि आमची ती जोडी सगळ्यांना आवडली. तर असे खूप गाणी अशी जी आहेत. नंतर चोरीचा मामला तर आहेच, त्याच्या व्यतिरिक्त आत्मविश्वास, नंतर आमच्यासारखे आम्हीच, त्याच्यामधलं आमची गाणी सचिन बरोबर. नंतर अजून
उधळीत ये रे गुलाल, गुलाल. हो. ते मी आले निघाले. हो. त्यामुळे ही सगळी सुंदर गाणी त्याच्या चित्रपटातून मी केली. करेक्ट. जाता जाता मला खरं तर तुमच्या फिटनेस विषयी प्रश्न करायचा आहे. तेवढं विचारू नकोस. कारण नाही नाही, त्याचं मला काहीच नाही. विचारायचंच आहे कारण कमॉन, म्हणजे मला असं कळलंय की जसं आपण मगाशी बोललो की तुम्ही योगा करत नाही किंवा तुम्ही जिमलाही जात नाही, मग हे फिटनेस कसं काय काय करतात तुम्ही ही एक्झॅक्टली? देवाची देणगी आहे खरंच. माझ्या वडिलांची अंगकाठी ना शेवटपर्यंत ते खूप कधीच त्यांना पोट म्हणून त्यांचं सुटलं नाही. त्यांचं ते खूप शिडशिडीत होते. बांधा त्यांचा तो शिडशिडीत बांधा मला मिळाला पहिल्यापासून. कधीच आजपर्यंत मी जाड म्हणून झाले नाही. म्हणजे सगळे मला म्हणायचे लग्नानंतर बघू काही अभिनेत्री, लग्नानंतर बघ तू कशी जाड होणार, कशी होत नाही ते आम्ही बघतो. अजूनही मी जाड झालेली नाहीये. त्यामुळे मला जरा जरी मला ताप आला ना तरी मी बारीक होते. पण मला वाटतं यामागे खरं तर तुमची मेहनत आणि श्रेय आणि डिसिप्लिन सुद्धा आहे. आहे, शिस्त आहे. कारण तुमचं खाणं आणि नाही, या त्याग सगळ्या आहे, गोष्टींमध्ये त्याग आहे. तुम्ही बऱ्याच गोष्टींचा मी त्याग करते. करेक्ट. मला प्रलोभन मी पडत नाही. कशाचं मला अ, एक मी फूडी आहे. मला चांगलं जेवण आवडतं. पण ते माझं पारंपरिक जेवण. मला मासे आवडतात, मला भात आवडतो, मला पुरणपोळी आवडते. पण मी बेतानेच खाते. त्याच्यात मी बुडून जात नाही कधीच. करेक्ट. आय डोंट ईट टू लिव्ह. ते खऱ्या अर्थाने मी पाळते. कारण तुम्ही खाण्यासाठी जगता त्याला काय अर्थच नाही. तो उपभोग तेवढाच घ्यायचा. करेक्ट करेक्ट. पण मासे मी भरपूर खाते आणि माशाने काय तुमची एवढी चरबी वाढत नाही. ते तुम्हाला चांगलंच त्यातलं प्रोटीन मिळतं बरोबर. किंवा जे काय आहे ते. पण भात सुद्धा मी तसा बेताचाच खाते आणि माझा कोठाच एवढा आहे की मुळात तो मी त्याचा आपलं पोट जे असतं ते मला असं वाटतं की ते बलून सारखं असतं. त्याला जेवढं आपण वाढवू ते करेक्ट. फुगत जातं. पण कुठे त्याला तुम्ही कंट्रोल करायचं ते तुम्ही ठरवायला पाहिजे. तुमच्याच हातात असतं. त्यामुळे फार पोट भरून आपण वात, पित्त, कफ जे आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की थोडी जागा तुम्ही त्या वातासाठी ठेवली पाहिजे. थोडीशी पोट भरून तुम्ही जेवलात असं त्याला जागाच नाही ठेवली तर कसं होईल. त्यामुळे मी सगळ्यांना असं उपदेश करेन आणि जसं तुमचं वय वाढत जातं तेव्हा तर तुमचं जेवण कमी अजून झालंच कमी पाहिजे झालं पाहिजे. आपसूक. त्यामुळे ह्या गोष्टी मी पाळते आणि बऱ्याच गोष्टींचा मी त्याग केलेला आहे. आईस्क्रीम सुद्धा मी खात नाही. हो. आवडतं, भयंकर आवडतं मला. कुणाला आवडत नाही आईस्क्रीम, नाही का? चॉकलेट्स, आईस्क्रीम. पण माझ्या लहानपणी ना आम्हाला चॉकलेट्स एवढे दिले जात नव्हते. खरं सांगायचं तर चॉकलेट ही माझ्यासाठी एक लक्झरी होती. माझे एक दूरचे काका आहेत, ते यायचे आणि माझ्यासाठी एक कॅडबरी घेऊन यायचे त्या काळात. तर ती मला असं वाटायचं, अरे वा कॅडबरी, म्हणजे ते जपून जपून खायची, एका दिवसात संपवायची नाही. ती मग एक तुकडा आज खाल्ला, 2 दिवसांनी एक खाल्ला असं. पण आता कसं मुलं घेतात ती कॅडबरी बिस्किट सारखी खातात, पटपट पटपट संपवतात. त्यामुळे आता आई वडील सुद्धा त्यांचे खूप लाड करतात. अरे माझ्या मुलाला सगळ्या हेच गोष्टी चालत इझी नाही. ऍक्सेस आहे. फारच म्हणजे मला तर संताप त्याची येतो. किंमत राहत नाही मग. करेक्ट. त्यामुळे मला वाटतं ती शिस्त आहे, त्याग आहे थोडासा आणि अंगकाठी मुळात. करेक्ट. एक शेवटचा प्रश्न, आज फिल्म सिटी मध्ये आपण आहोत. हो. फिल्म सिटीच्या आठवणी तुम्ही आम्हाला मगाशी शेअर केल्या आमच्यासोबत, पण फिल्म सिटीला आता इतकी वर्ष झाली आहेत, एक डेव्हलपमेंट आपल्याला इथे पाहायला मिळते. हो. सो त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे आणि द पॉलिसीज आणि तुम्ही जसं म्हटलं की वर्कर्स विषयी तुमचं एक वेगळं म्हणणं आहे, तर त्याबद्दल. हो, फिल्म सिटीच्या शासनाने खूप चांगले बदल स्वागतार्ह असे घडवून आणलेले आहेत. आता मी जसं तुला सांगितलं की फिल्म सिटीमध्ये काम केलं, पण 6 महिन्यांनी ये, कधीतरी 2 महिन्यांनी ये, कधीतरी 1-4 वर्ष मी आलेच नाही फिल्म सिटीमध्ये आणि त्याच्यानंतर मी जे आले ते इथे स्थायिकच झाल्यासारखं, म्हणजे बिग बॉस केलं. करेक्ट. त्याच्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका Serial 4 केली. वर्ष केली. त्यामुळे फिल्म सिटीला मी त्याचे बदल सूक्ष्म पद्धतीने न्याहाळले, बघितले आणि तो बदल मी पाहिला. कारण मला असं वाटलं की रस्ते एकतर छान केले आहेत तिकडे आणि आता एक चांगली गोष्ट आहे की झिरो कचरा मोहीम मला वाटतं फिल्म सिटीने सुरू केली आहे. मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे की त्याच्यासाठी मशीन्स लावले गेले आहेत बऱ्याच ठिकाणी त्या कचऱ्याचं निर्मूलन करण्यासाठी. ओला कचरा, सुका कचरा, ही फार छान गोष्ट केली आहे फिल्म सिटीने. पण टॉयलेट्स पण होत आहेत, शौचालय अनेक ठिकाणी. मी मागे मुद्दाम गेले, एक चक्कर मारली आणि तिथे हेलिपॅडवर मी पाहिलं टॉयलेट्स होत आहेत.
तसं ग्रीन रूम्स पण होत आहेत. Correct. ही फार प्रशंसनीय गोष्ट आहे. आणि त्यामुळे हे सगळं तसंच मला असं वाटतं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं ड्युरेशन मी वाढवते, पण इथे एक हॉस्टेल झालं पाहिजे. कारण कधी-कधी काय होतं कंटिन्युटीमध्ये कलाकार फसतात म्हणजे Correct. ज्युनियर आर्टिस्ट हम्म. आणि ते लांब-लांब राहणारे असतात. मग रात्री समजा 2 वाजता पॅकअप झालं, तर त्यांना निदान ₹50 किंवा ₹100 देऊन इथे काही सेवा करता येईल का त्यांची? Correct. एक बेड, एक फॅन, काहीतरी त्यांना बेसिक. बेसिक त्यांना ठेवून इथे हॉस्टेल होऊ शकतं का? ते कुणाला चालवायला देऊ शकतं का शासन? हे पण बघितलं पाहिजे. तर ह्या जर सोयी झाल्या ना, तर मला वाटतं एक कलाकार फ्रेंडली असं इथे वातावरण, कारण फिल्म सिटी ही आपली हक्काची जागा आहे. करेक्ट. प्रत्येक कलाकाराची ती आमची नगरी आहे. फिल्मच्याच लोकांची नगरी. कारण बाहेरचं कुणाचंच इंटरफिअरन्स इथे नाही. तर मला वाटतं ह्या कल्याणकारी अशा योजना फिल्म सिटीने राबवल्या पाहिजेत आणि त्या कधीही वाया जाणार नाहीत. नक्कीच वर्षाताई, तुमच्या व्हॅल्युएबल सजेशन्सची नक्कीच दखल घेतली जाईल अशी घेतील आशा असं मला करूया. वाटतं. कारण शासनाने बऱ्याच जर चांगले बदल केले आहेत, तर हाही बदल ते घडवून आणतील. वर्षाताई, थँक्यू सो मच, तुम्ही आज आलात आणि फिल्म सिटी कडून ही छोटीशी भेट तुमच्यासाठी. अरे वाह! छान. थँक यू सो मच. थँक्यू. अँडीज आर्ट वर्ल्ड. वाह! थँक्यू सो मच वर्षाताई, तुम्ही आज आलात, तुमचा वेळ दिलात आम्हाला आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा तुमच्या सोबत करता आल्या. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक यू सो मच. धन्यवाद. जय हिंद.